तुम्ही डीजेच्या तालावर नाचत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण डीजेमुळे रक्त गोठून नसा फाटू शकतात। डीजेच्या आवाजाने एका तंदुरुस्त व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झाल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी केली तेव्हा सत्य काय समोर आलं पाहूया। डीजे मुळे फाटल्या मेंदूच्या नसा। डीजे मुळे तंदुरुस्त व्यक्तीच्या मेंदूत रक्तस्राव। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सावधान, तुम्ही जोरजोरात डीजेचा आवाज वाढवून नाचत असाल तर सावध व्हा। कर्णकर्कश आवाजात डीजेवर थिरकणं जीवावर बेतू शकतं। अशाच प्रकारे एका 40 वर्षीय व्यक्तीला डीजेवर नाचणं महागात पडलंय। डीजेच्या आवाजामुळे या व्यक्तीच्या मेंदूचं रक्त गोठलं आणि त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याचा दावा करण्यात आलाय। व्हायरल मेसेज मध्ये काय म्हटलंय पाहूया। डीजेमुळे छत्तीसगडमध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीच्या मेंदूची नस फाटली आणि त्याला ब्रेन हॅमरेज झालं। या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ब्रेन हॅमरेज झालेल्या व्यक्तीला कुठलाही आजार नव्हता, ब्लड प्रेशरही नॉर्मल होतं। ज्या व्यक्तीला डीजेमुळे ब्रेन हॅमरेज झालाय त्याला कुठलाही आजार नव्हता, तरी देखील या व्यक्तीला डीजेच्या आवाजाचा त्रास झालाय। संजय जयस्वाल असं या व्यक्तीचं नाव असून संजय छत्तीसगडचा रहिवासी आहे। तंदुरुस्त असतानाही त्याला डीजेच्या आवाजाचा त्रास झालाय। त्यामुळे काय खबरदारी बाळगायला हवी हे आम्ही एक्सपर्ट कडून जाणून घेतलं। जर असं बघितलं तर डायरेक्ट असं रिलेशन खूप जास्त आवाजामुळे ब्रेनमध्ये हेमोरेज होतो असं नाहीये, पण खूप जास्त आवाजामुळे शरीरावरती वेगवेगळे परिणाम होतात, जसे की रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे, हिअरिंग लॉस होणे। हिअरिंग लॉस म्हणजे ऐकायला कमी येणे, अचानक म्हणजे तुमच्या 8 नंबरच्या नसेवरती त्याचा इजा होऊ शकते, त्याच्यामुळे हिअरिंग लॉस होतो। तुमच्या कानाच्या पडद्यावरती इजा होऊ शकते, त्याच्यामुळे हिअरिंग लॉस होऊ शकतो। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। डीजेचा कर्णकर्कश आवाज सगळ्यांना सहन होत नाही। डीजेचा आवाज 150 डेसिबल पेक्षाही अधिक असतो। माणूस जास्तीत जास्त 70 डेसिबल ध्वनीची तीव्रता सहन करू शकतो। कर्णकर्कश आवाजामुळे मेंदूवर अत्यंत वाईट परिणाम होतो। शरीरातलं रक्त गोठून नसा फाटू शकतात। छत्तीसगडमध्ये एका तरुणाचं रक्त गोठून मेंदूतल्या नसा फाटल्या। गणेशोत्सवासह अनेक सण उत्सवाच्या मिरवणुकीत, लग्नात, हळदीच्या कार्यक्रमात जोरजोरात डीजे वाजवला जातो। मात्र कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांना त्रास होतो। लहान मुलं, गर्भवती, वृद्ध, आजारी असलेल्यांना या आवाजाचा त्रास होतोच। मात्र आता ठणठणीत असलेल्यांनाही डीजेचा त्रास होत असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय। आपण सण साजरे करताना ढोल ताशे डीजे लावून नाचतो, मात्र आवाज कमी प्रमाणात ठेवून उत्सव साजरा केला तर याचा कुणालाच त्रास होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।